उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची व्याप्ती आणि दिलेला निर्णय याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत। वास्तविक कोणत्याही नागरिकांना लोकशाहीमध्ये लोकशाहीनुसार दिलेले अधिकार हे संविधानाने दिलेले आहेत आणि भारतीय संविधान हे लोकांच्यासाठी निर्माण केलेले आहे आणि भारतीय संविधानानुसार निर्माण झालेले कायदे हे जनकल्याणासाठी आहेत। जे सरकार इथं काम करतंय ते जनकल्याणासाठीच लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि या सरकारचे एक काम आहे का जनतेची जी मागणी आहे त्या मागणीला पाठबळ देणं आणि ते योग्य आहे त्या पद्धतीने कामकाज करणं। कोणतेही कायदे हे जर जनकल्याणासाठी वापरताना त्यात कमतरता वाटत असेल तर ते बदलले पाहिजे, त्यात वाढीव काही बदल केले पाहिजे। आपण असं म्हणत नाही का घटना बदला, पण घटनेने दिलेले अधिकार आहेत त्यानुसार हे जे विधिमंडळ आहे संसदीय मंडळ आहे यांना कायदे करण्याचे अधिकार आहे। पण जनता मागते ना, जे जनता मागती त्यानुसार कायदे करणं हे जनतेच्या हितासाठी आहेत। खरं तर सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, पण सरकार याच्यात राजकारण करतंय। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईच्या आझाद मैदानाकडे महाराष्ट्रातील सर्व मराठे आरक्षणाच्या लढाईसाठी येत आहेत। खरं तर मनोज दादा जरांगे यांची तब्येत अनेक वेळा उपोषण करून अतिशय नाजूक झालेली आहे। त्यांच्या दोन्ही किडन्या खरं तर काम करत नाहीये आणि अशा परिस्थितीत सुद्धा सरकार आरक्षणाची ही जी काही मागणी आहे ती न्याय मागणी सरकार मान्य करत नाही आणि त्यामुळं अपरिहार्य कारणास्तव त्यांना उपोषण करावे लागत आहेत। त्यांनी सांगितलंय, त्यांच्या बायकोला सुद्धा सांगितलंय का जर या उपोषणाच्या लढाईमध्ये कदाचित मी परत आलो नाही तर तुझ्या कपाळावरचं कुंकू आजच पुसून टाका। म्हणजे इतकी दयनीय अवस्था झालेली असताना सुद्धा या सरकारला जाग येत नाही, ही खरं तर शोकांतिका आहे। खरं तर काय मागणी आहे? आमची साधी मागणी आहे का मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा आणि ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवावं, ही साधी मागणी। आम्हाला कोणाच्या ताटातलं नको आहे, कोणाचा घास तोंडचं हिरावून घ्यायचं नाही, परंतु आम्हाला आमच्या हक्काचं मागायचं आहे। या साध्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून अनेक हुतात्म्यांनी आपली आहुती देऊन सुद्धा मराठा आरक्षणाची ही लढाई सरकारने योग्यरित्या सोडवलेली नाहीये। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यासाठी आम्ही सर्वजण सामील होत आहोत। संपूर्ण तयारी झाली आहे। अकोले तालुक्यामधून बहुसंख्य असे तरुण सर्व शिवनेरी या ठिकाणी जाणार आहेत। त्यामध्ये महेशराव नवले असतील, डॉक्टर कडलक असतील, दत्ता नवले असतील, कैलासराव जाधव असतील, हे सर्व अकोले तालुक्याचा दौरा करून सर्व समाज बांधवांना एकत्रित करून अकोल्यातून आम्ही शिवनेरीसाठी प्रस्थान करतोय। निश्चितच आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आहे। गरजवंत मराठ्यांचा लढा आहे। गेल्या 70 वर्षामध्ये मराठ्यांना जे नेतृत्व पाहिजे होतं, समाजासाठी काम करणारे जो योद्धा पाहिजे होता, हा आमच्या मनातील मनोजदादा जरांगेंच्या माध्यमातून तो लढा पूर्ण होतोय आणि या ऐतिहासिक क्षणाची नोंद घेण्यासाठी संपूर्ण देश आतुरला आहे। ठिकाणी निघणार आहोत। आयटा कॉलेजहून या ठिकाणी भव्य रॅली, डीजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरथ पुतळा हे समोर आणि मागे सर्व मराठा सकल समाजाचे कार्यकर्ते, सर्व बांधव त्या ठिकाणी वाशेरून कोतुळ ब्राह्मणवाडा, ब्राह्मण ओतूर आणि ठिकठिकाणी गावोगावचे लोक त्या ठिकाणी त्या रॅलीचे स्वागत करणार आहे आणि त्या विभागातले लोक त्या ठिकाणाहून आपल्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन शिवनेरी ह्या ठिकाणी आम्ही सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहोत, असं ह्या रॅलीचं स्वरूप आहे। आणि त्या निमित्तानं आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मराठा सकल समाज अकोले तालुक्याच्या वतीने मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आपण बघताय 29चा जो मराठा आंदोलन आरक्षणाचा जो मोर्चा आहे त्यासाठी सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या वतीने भव्य अशा रॅलीचं आणि तिथपर्यंत पोहोचण्याचं नियोजन झालेले आहे। ITI अकोले मैदान ते शिवनेरी आणि शिवनेरी ते आझाद मैदान मुंबई, जवळजवळ अकोले तालुक्यातून 150 ते पावणे 200 4 व्हीलर आणि 500च्या दरम्यानच्या 2 व्हीलर आपण या ठिकाणाहून कूच करणार आहोत, तो आझाद मैदानाच्या दिशेने। निश्चितच धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवू नाम। संतांच्या उक्तीप्रमाणे आम्हाला आमच्या धर्माचं पालन करण्यासाठी सकल मराठा समाज एकटवलाय आणि मुंबईत जाऊन धडकणार, ते आरक्षणाचा गुलाल घेऊनच माघारी फिरणार।
धन्यवाद. कोर्टाने अशा प्रकारे परवानगी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सरकारच्या मानसिकतेचा या निमित्ताने अंदाज येतोय. यापूर्वी सुद्धा आझाद मैदानावर अण्णा हजारे साहेब असतील, अनेक मुस्लिम मोर्चे असतील, अनेक वेगवेगळ्या संघटनांचे मोर्चे हे आझाद मैदानावर झालेले आहेत आणि लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा मांडण्यासाठी आझाद मैदानाने मुंबईला जाण्यामध्ये कोणत्या प्रकारची गैर असं काही नाहीये. परंतु जाणीवपूर्वक राजकीय प्रेशरमुळे सत्ताधाऱ्यांनी कोर्टाच्या मार्फत हा एक प्रकारे मराठा समाजाला एक प्रकारचा चपराक या निमित्ताने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे ही चुकीचीच बाब आहे. कारण किती लोक सहभागी होतील आणि उद्या गणपतीचं वातावरण आहे, त्यामुळे मुंबईमध्ये पण एक मोठ्या प्रमाणात गर्दी असेल, त्याचं नियोजन कसं करणार? तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या जवळपास 7-8 वर्षामध्ये 54 मराठी मोर्चे निघाले. न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं ते वातावरण होतं. कुठेही कोणत्याही मोर्चाला गालबोट लागलं नाही किंवा मोर्चाच्या स्थळावर साधा प्लॅस्टिकचा कागद सुद्धा मोर्चेकऱ्यांनी ठेवला नाही. अशा प्रकारच्या मोर्चांचा इतिहास मराठा क्रांती मोर्चाचा राहिलेला आहे आणि तशाच प्रकारची परिस्थिती उद्याच्या काळात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल निश्चितपणे मुंबईमध्ये. कारण मुंबईकर आपलेच आहेत, सगळे मुंबईकर, सगळ्या जाती धर्माचे मुंबईकर आपलेच आहेत आणि ते मराठी माणसाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. अडचण सरकारची आहे, मुंबईकरांची अडचण नाही, अडचण सरकारची आहे.